महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ पाहायला मिळेल, मोठा गोंधळ उडेल आणि भगव्याचे दिवस येतील असं भाकीत यावर्षी पट्टणकडोलीच्या यात्रेत फरांडे बाबांनी केलं। खरं तर यात्रेमध्ये भाकीत सांगणं हे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात महाराष्ट्रात घडणाऱ्या घडामोडींविषयी भविष्य सांगण्यासारखं आहे। असंच 2025 मध्ये खूप पाऊस पडेल आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होईल असं भाकीत यावर्षी भेंडवळ गावात केलं गेलं होतं। अगदी त्याचप्रमाणे सगळं घडलं म्हणून यावर विश्वास बसणं अवघड जरी असलं तरी या गोष्टी मान्यच कराव्या लागतात। पट्टणकडोलीची यात्रा म्हणजे महाराष्ट्रासोबतच 5 राज्यात प्रसिद्ध आहे। 70 टन भंडारा, त्यात खोबऱ्याचे तुकडे, ढोल खैताळाचा निनाद या गोष्टींमुळे तिथलं वातावरण अगदी भक्तिमय होऊन जातं। या यात्रेच्या पहिल्या दिवशी मंदिराचे सगळे मानकरी फरांडे बाबांना निमंत्रण देतात, त्यांच्या पायात वाळातोडा घालतात, हातात मानाची तलवार देतात। मग फरांडे बाबा हेडाम खेळत मंदिरात प्रवेश करतात। मंदिरात आल्यानंतर त्यांचं भाकीत ऐकण्यासाठी राज्यातलेच नाही तर परराज्यातले भाविक देखील तक लावून बसलेले असतात। यावर्षीही तसंच घडलं। फरांडे बाबांनी पुढील वर्षी राज्यात काय घडेल याबाबत भाकीत केलं आणि त्यात असं म्हटले की राज्यात पावसाचे प्रमाण चांगले राहणार आहे, मृग नक्षत्र लागताच पहिल्या 7 दिवसात पाऊस येईल आणि शेतकऱ्यांचं पीक चांगलं राहील। बळीराजासाठी 2026 हे वर्ष चांगलं जाणार आहे, धनधान्य भरून निघेल, पण राजकारणात प्रचंड उलथापालथ पाहायला मिळेल। आपल्या देशाचे सैन्य जगभरात शौर्य गाजवेल आणि महाराष्ट्राचे भगवे दिवस येतील असं भाकीत त्यांनी या यात्रेच्या पहिल्या दिवशी वर्तवलं।